नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मार्केटच्या ॲनालिसिसमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटाचे ॲनालिसिस करत असतो. डेटा आपल्याला एक अशा प्रकारचं एक थोडंसं एज देण्याचा प्रयत्न करतो की मार्केटची दिशा काय आहे, ओव्हरऑल दिशा काय आहे. तर बघा, कंटिन्यूस निगेटिव्ह डेटा येतो आहे. मार्केटची डायरेक्शन पण जरी काही अपसाईड आलं तर ते सेलिंग साईडला येते. ओके, निगेटिव्ह आहे बऱ्यापैकी डायरेक्शन, आणि ही आपल्याला 2600लाच आयडेंटिफाय झालं होतं. तेव्हापासून डेटा कंटिन्यू निगेटिव्ह आहे. तर छोटे मोठे 100-150 पॉईंटचे 50 पॉईंटचे पॉझिटिव्ह मूव्ह येतात, पण ते परत सोल्ड इन टू आणि मार्केट पुन्हा एका निगेटिव्ह डायरेक्शनला रेडी होतं. तर अजूनही मार्केटमध्ये त्या जो डेटा आहे तो निगेटिव्हच आहे. 6,55,000च्या पोझिशन्स रिटेलर पॉझिटिव्ह कॅरी करून गेला आहे परवाच्या दिवशी. हे ॲक्च्युली 16 तारखेसाठीचं आहे. ठीक आहे, 16 तारखेसाठीचा जो डेटा आहे तो कसा आहे आपल्याला तो आपण आयडेंटिफाय करतो आहे. ओके, तर 16 तारखेला 14 तारखेचा जो डेटा होता तो कसा आहे, 6,55,000च्या ज्या पोझिशन्स आहेत त्या पॉझिटिव्ह कॅरी केलेल्या आहेत रिटेल प्लेयरनी. FIजनी 5,23,000च्या. तर हे ह्यूज सेलिंग आहे आणि ही डायरेक्शनल सेलिंग आहे. पुट लॉंग्स आहेत बघा, 2,70,000चे पुट लॉंग त्यांचे आहेत. प्रो प्लेयरसुद्धा 1,55,000-58,000चा निगेटिव्ह पोझिशन्स कॅरी करतो आहे. आता इंट्राडे जे चेंजेस होतात ना, ते पण फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला ॲनालाइज करणं. ते कुठून ॲनालाइज करायचे, त्याचं ओपन इंटरेस्टचं ॲनालिसिस कसं आहे, त्यासाठी मी तुम्हाला काही हिंट्स देणार आहे. त्यासाठी सबस्क्रायबरची अट आहे ती आपल्याला कंप्लीट करायची. 1000 सबस्क्रायबर अजून झालेलं नाही आहे. तुम्ही जे पण लोक असतील मार्केट रिलेटेड त्यांना हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करायला सांगा की एक वेगळं काहीतरी तुम्हाला डायरेक्शनल एक डेटा बेसिस ट्रेंड आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो याच्यातून. तर ते तुम्हाला करायचं आहे मित्रांनो, 1000 सबस्क्रायबर, आणि मग आपण जाऊन ते गोष्टी रिव्हील करणार आहे. ठीक आहे, डेटा येतो कुठून, कशा पद्धतीने ट्रॅक करायचा, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो पुढे जाऊया आपण. डायरेक्शन ओव्हरऑल निगेटिव्हच आहे, पण आता तुम्ही SGX निफ्टीवर जाल ना, तर SGX निफ्टी तुम्हाला थोडासा त्या ठिकाणी पॉझिटिव्ह होताना दिसेल. ओके, पॉझिटिव्ह आहे ॲक्च्युली. तर तो वरतून थोडंसं सेलिंग येण्याचे चान्सेस असू शकतात, अशा हिशोबाचं माझं ॲनालिसिस आहे. ओके, तर मित्रांनो, मी जरी काही डायरेक्शन देत असलो तर ॲज इट इज तुम्हाला जाऊन लगेचच पुट विकत घ्यायचे आहेत असा त्या डेटाचा अर्थ नाही आहे. त्यासाठी बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज आणि ॲडजस्टमेंट, रिस्क रिवॉर्ड ध्यानात घेऊन आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. ते असं बाय सेल असं गॅमलिंग ॲक्टिव्हिटी आपल्याला कुठलीही करायची नाही बेस ऑन हा डेटा. ओके, तर ओव्हरऑल डायरेक्शन लक्षात घ्या. हेजिंग कसं करता येईल त्यासाठीचे मी काही डिटेल्स दिलेले आहेत, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, रीच आऊट करा. पुढची जर्नी अजून बेटर करता येऊ शकते का, डायरेक्शन आयडेंटिफाय करून स्ट्रॅटेजीज डेव्हलप करता येऊ शकतात का, त्या संदर्भात मी तुम्हाला गाईड करेल. तर पुन्हा एकदा डेटा निगेटिव्ह आहे, वरच्या लेवलपासून साईड वेज निगेटिव्ह साईडला काम होणं अपेक्षित आहे. ओके, डेटा थोडासा इमॅच्युअर आता म्हणणं थोडंसं हे राहील. डेटामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते खालच्या साईडलाच काम झालेलं आहे. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असतील, याच्यातून काही फायदा होत असेल तर नक्की मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया.